नमस्कार मंडळी आणि तुम्हा सर्वांचं शारदाच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण ज्या रीडिंगची तुम्ही खूप आतुरतेने वाट बघत असता ती अशी रीडिंग तुमच्यासाठी घेऊन आलोय। खूप जास्त कनेक्ट झाले की तुमच्या परिवारावर दुःख धरून बसलेल्या अशा राक्षसाचा संहार वीरभद्र करतायत। आणि वीरभद्रांचा हा मेसेज होता। वीरभद्रांचं हे म्हणजे इंट्युटिव्हली जो मेसेज मला आला किंवा ध्यानातून जो म्हणजे असा एक नकारात्मक ऊर्जा तुमच्या परिवारावर असं डूब धरून होती की त्याला मुळापासून उखडून म्हणजे संहार डिस्ट्रॉइड जे संपवतात ते वीरभद्र। आणि वीरभद्रांनी हस्तक्षेप करून तुमच्या आयुष्यातील तुमच्या परिवारामधील तो जी सगळी ती नकारात्मकताचा जो असा तो निवांतपणे म्हणजे त्याला छान वाटत होतं तुमच्या परिवारामध्ये, तर त्याला सगळं मुळापासून उखडून टाकलेलं आहे असा मला मेसेज आला। आणि तो मेसेज मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता। काय आहे जे कोणती नकारात्मकता तुमच्या परिवारावरची वीरभद्रांनी संपवलेली आहे आणि काय आता असं आहे जे आयुष्यात तुमच्या सुरू होणार आहे आणि त्याच्यासाठी काय गायडन्स असतील तेही सुद्धा आपण या रीडिंगमधून देणार आहोत। हे बघा, मी कार्ड काहीही केलेलं नाही, मी कार्ड फक्त शफल करत होते आणि हे कार्ड खाली पडले वीरभद्राचं। मी कोणतेही खूप हायर इंट्युशन्स माझ्यासाठी होते, खूप मोठा मेसेज होता आणि वीरभद्रांचाच होता आणि मला तो सारखं कनेक्ट होत होतं। पण काय त्यांना सांगायचं आहे किंवा मला काय ऐकायचं आहे ह्यावर मी खूप मंथन म्हणजे खूप हे करून मग मी घेतलेलं आहे, रीडिंगला घेतलं। तर साक्षात वीरभद्रांचं कार्ड म्हणजे वीरभद्र तुम्हाला सांगतायत, वीरभद्र तुमच्या जे काही तुमचं म्हणजे कार्मिक सायकल जी चालू होती डिस्ट्रॉइड म्हणजे वीरभद्र। आणि जे काही म्हणजे पास्टमध्ये काही अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात झाल्या होत्या किंवा चुकून तुमच्या हातून ज्या काही चुका झालेल्या असतील, तुमच्या असतील, तुमच्या पूर्वजांच्या असतील किंवा काही असं तुमच्या घरामध्ये, तर त्या गोष्टी कुठून झाल्या, त्याचं सुरुवात काय होतं, त्याचं मूळ कोण आहे, तर त्याचं मूळ त्या अशा नकारात्मक शक्ती आहे, ते अशी नकारात्मक नजर आहे किंवा जी अशी नकारात्मक ऊर्जा आहे जिनं तुमच्या परिवाराचा प्रगती पथ जे आहे, प्रगती जी उंचावणारी आहे ती थांबवण्यासाठीचा एक असं हे करून राहिली होती। ती अशी निवांतपणे येऊन थांबली होती तुमच्या घरात, कारण त्या नकारात्मकतेला तुमच्या इथनं कसं असते, कोणतीही गोष्ट एखादं काही असू दे, ज्याला आपण प्रेम करेल, माया करेल, ज्याला आपण कोणतंही खाद्य चांगलं देईल, ती गोष्ट खूप झपाट्याने वाढत असते। एकाच ठिकाणी जर आंब्याचं झाड लावलेलं आहे आणि बाभळीचं झाड लावलेलं आहे, आपण पाणी सोडतोय पण ते पाणी नकारात्मकतेकडे जाते, बाभळीच्या झाडाकडे जाते आणि ते काटेरी आहे, ते वाढणार। पण आंब्याच्या झाडाकडे जेवढं तुम्हाला पाणी तो प्रवाह सोडायचा आहे तो वाढतच नाही आहे, ते जातच नाही आहे पाणी, कारण तुम्ही फक्त आणि फक्त ते पाण्याचा जो प्रवाह आहे आणि ते जे पाणी जाते ते फक्त त्या बाभळीच्या झाडाकडे जाते। त्यामुळे खूप मोठं असं ते झाड झालं, त्या झाडानं मुळं धरली आणि त्याचे काटेरी आहे की नाही ते सगळं दारात तुमच्या पडलेलं आणि ते काटे तुम्हाला टोचायला लागले, जो तुम्हाला, तुमच्या परिवाराला। आणि हे सगळं त्याला ते मूळ जखडून असं ठेवलं होतं तुमच्या परिवाराला। म्हणजे कोणतंही निर्विघ्नपणे कोणतंही कार्य असू दे, कार्य पूर्ण करणं असू दे किंवा तुमच्या घरात येणारा पैसा असू दे किंवा तुमच्या घरातलं एखादं शुभ कार्य असू दे किंवा तुमच्या मुलांची प्रगती असू दे, तुमच्या व्यवसायातलं तोटा असू दे, ह्या सगळ्या गोष्टी किंवा अचानकपणे तुमच्या घरातला असा पैसा, तुमच्या घरात पैसा येतो पण तो पैसा लक्ष्मी जे खर्च होते तो पण होतोय हेल्थवर, जास्तीत जास्त पैसा असा खर्च होतोय तो हेल्थवर होतोय किंवा अनावश्यक आला कुठून आणि जातोय कुठं हेही कळत नाही। पण त्या अशा नकारात्मक एनर्जीला सगळं म्हणजे सगळीकडनं असं छान आळस सगळा हे झालाय आणि तिलाही तिथं त्याला सगळं खाद्य मिळते ना, त्यामुळे तिला सुद्धा ती जागा छान वाटली, आवडली आणि ते तिथं त्यानं राहण्याचं हे केलं। पण वीरभद्र तुमच्यातली भक्ती आहे, जर तुमच्या परिवारामध्ये एखादी अशी व्यक्ती आहे, तुमच्या परिवारात एखादी व्यक्ती आहे किंवा असं त्याच्यावर ते नकारात्मकतेने ते त्याला बळी पडत नाही, ते त्याला बळी पडत नाही, त्या नकारात्मकतेला बळी पडत नाही, ते असं जरासं आळस किंवा डेव्हिलसारखी एनर्जी त्याच्यामध्ये जरा जरी हे व्हायला लागली तरी सुद्धा ते झपाटून फाडून टाकून ती पुढं जाते। अशी तुमच्या परिवारामध्ये एखादी व्यक्ती अशी नक्की 101% असणार की ती नकारात्मकतेला पाणी घालत नाही, ती सगळं सोडते, नाही आज नाही उद्या होईल पण होणार आणि ती झटकून देऊन पुढं जाते,
ती व्यक्ती म्हणजे आधार आहे तुमच्या सगळ्या परिवाराचा. तुम्ही असाल, तुमच्या घरातला तुमचं कुटुंब प्रमुख असो, तुमच्या कुणीही एक अशी व्यक्ती आहे ती तुमच्या सगळ्या परिवाराला अशी धरून ठेवणारी आहे, नकारात्मकता झटकून टाकणारी आहे. कोणत्या गोष्टीनं सगळं थांबते, काय सुरू करायचं आहे, काय संपवायचं आहे, हे सगळं करणारी ही व्यक्ती आहे. तर ती सुद्धा त्याच्यावर सुद्धा प्रहार करण्याचा खूप वेळा या नकारात्मकतेनं प्रयत्न केला, पण इथं हस्तक्षेप केला वीरभद्रांनी. कारण वीरभद्र, जिथं वीरभद्र तिथं राज. आणि आपल्याला माहीत आहे, जिथं दक्ष राजांनी जेव्हा सतीनी आत्मदहन केलं, त्यावेळेला महादेवांचं रूप जे आहे, जे शक्ती आणि क्रोध ह्या दोन्हींचं जे रूप आहे ते म्हणजे वीरभद्र. आणि ते संपवतात. जिथं चुकीचं आहे, जिथं चुकीचं चाललेलं आहे, किंवा जिथं न्याय नाही आहे, जिथं कार्मिक काहीतरी असं हे होतंय की ज्यामुळं सत्यावर घाव घातला जातो, जिथं खऱ्यावर घाव घातला जातो, तिथं वीरभद्र हस्तक्षेप करतात. आणि तुमच्या खरेपणावर घाव घातलेला असेल, तुमच्या परिवारावर, तुमच्या सगळ्या येण्यावर, तुमच्या सगळ्या चांगल्या गोष्टींवर घाव घातलेला अशा त्या नकारात्मकतेनं होतं. तर वीरभद्रांनी तिथं हस्तक्षेप केलाय आणि संहार केलाय त्या सगळ्याचा, उखडून मुळापासून फेकून दिलेला आहे. तुम्ही मुक्त होताय अशा खूप म्हणजे हे तुमच्या परिवारामध्ये किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये खूप वर्षापासून असणार आहे. मला असं वाटते खूप काळापासून असं तुमच्या पिढ्या 1 2 3 अशा पिढ्या तुमच्या गेल्या असणार आहेत की त्या खूप ह्याच्यात गेलेत. म्हणजे अशा डेव्हिलसारख्या एनर्जीत किंवा असं काहीसं झालेलं असेल तुमच्या परिवारामध्ये की ते नाही म्हणजे चुकीचंच मेसेज असा तुमच्या परिवाराबद्दल गेला असेल, किंवा काही त्रास झाला असेल, असं काही असेल, किंवा खूप त्रास झाला, तोडण्याचा प्रयत्न केला असेल, असं सगळं झालं. तर हे सगळं मुळापासून उखडून फेकून देत आहेत वीरभद्र. कारण वीरभद्र जिथं आहे ते महाशक्तिशाली रूप आहे महादेवांचं, आणि ते वरदहस्त आहे. तुम्हाला फुल प्रोटेक्शन आहे, आशीर्वाद आहे तुम्हाला. म्हणूनच तुमच्या परिवारावर जी नकारात्मकता बसली होती त्याला मुळापासून आता उखडून टाकलेलं आहे, तुम्हाला मुक्त केलंय. एक मोठा श्वास घ्या, मोकळा श्वास घ्या, आणि तुमच्या परिवारात जिथं कुठं मनात हृदयात असं वाटतंय की काहीतरी थांबतंय, तिथं ते थांबलेलं सगळं आहे ते मुळापासून उकडून टाकले. आणि एक नवीन सुरुवात, नवीन प्रवास, नवीन सगळं तुमच्या आयुष्यात येते. ते रिसीव करा, ते घ्या. जे झालंय त्याकडं, पास्टकडं बघू नका. जे झालं होतं ते झालं, संपलं. आता एक नवीन सुरुवात वीरभद्र तुमच्या आयुष्याची करतायत. तर तिथं तुम्हाला ते रिसीव करायचं आहे, ते तुम्हाला घ्यायचं आहे. आणि खूप मोठा, खूप छान आणि खूप पॉझिटिव्ह मेसेज होता. वीरभद्रांचा मेसेज आहे, वीरभद्रांचंच कार्ड आलं. खूप डीप मेसेज आहे. तुमचंच एनर्जी असते. तुमच्यामुळं मला एवढ्या मोठ्या रिडिंगशी कनेक्ट होता येतं. ॲज अ महादेवांचा मेसेज असतो की हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, म्हणूनच हे पोहोचवलं जातं आहे. तर थँक्यू सो मच. तुमच्यामुळं मला एवढा मोठा मेसेज मिळाला. थँक्यू. पीस. तर महादेवाने तुम्हाला शांततेकडे घेऊन चाललेत. महादेव वीरभद्र तुम्हाला एका शांत प्रवासाकडे घेऊन चाललेत, शांततेकडे घेऊन चालले. तुमच्याकडे मनात असा, डोक्यामध्ये, विचारांमध्ये असा इतका गलबला असेल की काय करू, काय नको, सगळ्या गोष्टीतून बाहेर पडताना रस्ता दिसत नाही आहे, शक्य होत नाही आहे, अशा गोष्टी होतात. काही सगळं थांबले असं वाटतंय, पण कुठून सुरुवात होत नाही. पण अचानकपणे असं सगळं फटाफट निकला हिरो आहे की नाही, तसं असं सगळं तुमचं सुरू होतं आहे. आणि ते रिसीव करण्यासाठी तुम्ही पहिले रिसीव मोडमध्ये पाहिजे, हो की नाही. हँगमॅनसारखी एनर्जी, हँगमॅनसारखी ऊर्जा घेऊन बसून चालणार नाही आहे. कारण तुम्हाला ते सोडून तुम्हाला नवीन नवीन गोष्टी, अजून नवीन काहीतरी करण्याच्या मागे, नवीन क्रिएटिव्हिटी, स्वतःला वेळ देणं, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. स्वतःवर प्रेम तुम्ही केलं तरच बाकी सगळ्या गोष्टी तुमच्याकडे रिसीव व्हायला लागतील, तुमच्याकडे यायला लागतील. यायला लागले, तुम्ही ते रिसीव मोडमध्ये यायचं आहे, तर तुम्हीचं जे अगोदर तुम्ही साठवून जे ठेवलेलं आहे ते तुम्हाला बाहेर काढलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला पीसफुल राहणं खूप महत्त्वाचं आहे. शांत राहा, पीसफुल राहा, थोडंसं फिरायला जा, वॉकिंग करा, आणि निसर्गाशी कनेक्ट व्हा. हे तुम्हाला इथं सांगितलं जाते. कारण ह्या अशा ह्याच्या खात्मा करायचा आहे. तुमच्या परिवारामधल्या त्या एनर्जीचा खात्मा केला, पण तुमच्यामधून जर ती काही असं हे आहे त्यातलं त्याला घालवायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला बाहेर पडलं पाहिजे. तुम्हाला वॉकिंग केलं पाहिजे, तुम्हाला फिरायला गेलं पाहिजे, तुम्हाला विविध ह्याच्यातून वेगळ्या विषयांवर तुम्हाला हे केलं पाहिजे. तुम्हाला स्वतःला थोडासा वेळ देता आला पाहिजे. तर तुम्हाला त्यामध्ये वेळ देण्यासाठी तर
सांगितलं जाते. खूप छान आणि खूप मोठा हा मेसेज आहे. आता हेच कार्ड आहे बघा. आणि वीरभद्र तुम्हाला तुमचं जे हार्डवर्क आहे, तुम्ही जे कष्ट केले, तुम्ही जे राबलाय, तुम्ही ज्या ज्या काही अशा घटना होत्या, अशी काही गोष्टी होत्या, कामं होती, ज्यात तुम्ही खूप तुमचे एफर्ट्स घातलेत, खूप तुम्ही कष्ट केले, तुमचं खूप हात त्यात हे केलाय, खरं त्यामधनं तुम्हाला जे पाहिजे फळ, तुम्हाला जे फळ द्यायचं आहे ते तुम्हाला फळ मिळतच नव्हतं आणि त्यामुळे तुम्ही खरं तर नाराज झाला. तर तुमच्या हार्डवर्कचं, तुमच्या कष्टाचं फळ देण्याची वेळ आली. त्यासाठी तुम्हाला स्वतःला पहिले तयार झालं पाहिजे. तुम्ही तयार झाला, रिसीव्ह मोडमध्ये आला की तुम्हाला सगळं दिलं जाणार आहे. होय की नाही? तर तुमचा फ्रूट मिळायची तुमची वेळ आलेली आहे असं वीरभद्र सांगतात. त्या नकारात्मकतेला त्यांनी संपवलंय. त्यांनी मुळापासून उपडून टाकलेलं आहे. तर वीरभद्र तुम्हाला सांगतात की तुम्हाला आता फळ देण्याची वेळ आली आणि तुम्ही आता रिसीव्ह करायचं आहे. कारण तुम्हाला असं खूप मोठा असा एक खूप मोठा प्रवास जो ह्याचा होता, मागचा जो तुमच्या पासचा प्रवास झालाय तो खूप अडचणींचा, खूप सगळ्या ह्याचा झालाय आणि त्याला साक्षी आहेत सगळे, साक्षात महादेव साक्षी आहेत त्याला. म्हणूनच त्यांचं जे रूप आहे, श्री वीरभद्रांचं रूप, त्यांनी तुमच्या आयुष्यात प्रवेश केला. कारण एक नवीन काहीतरी सुरू करायचं आहे, तर ते अगोदरचं जे आहे ते संपवलं पाहिजे आणि संपवण्याची शक्ती ती वीरभद्रांमध्ये आहे आणि त्यांनी ते संपवलेलं आहे. आणि जे ब्रह्मज्ञान आहे, जे ज्ञान तुम्हाला म्हणजे जे तुमच्या परिवारामध्ये जे ज्ञान यायचं थांबत होतं किंवा ज्ञान प्रगती, मी तुम्हाला तेच म्हणलं, तुमच्यात जे मुलांचं शिक्षण असेल, शिक्षणामध्ये अडथळे येत असतील, अगदी तुमच्या कुळाला म्हणजे शिक्षणाचं एक आधार किंवा शिक्षणाचा वारसा किंवा ज्ञानाचा वारसा देणारं असं तुमच्या परिवाराकडे बघितलं जात असेल, पण काही अशाच नकारात्मक गोष्टी, नकारात्मक यांनी जे हे केलं की तुमच्याच परिवारामध्ये काही तुमच्याच ही मुलं असतील किंवा काही असेल, तर त्यात ते ज्ञान कमी पडत होतं किंवा त्या ज्ञानाचं हेच होत नव्हतं. असा दुसऱ्यांसाठी त्याचा उपयोग होत होता, पण तुमच्या मुलांसाठी त्याचा उपयोग होत नव्हता. असंही काही गोष्टी, घटना तुमच्या ह्याच्यामध्ये घडत असतील, तर ते जे ज्ञान आहे, जे तुमच्या परिवारामधूनच ज्ञानाचा प्रसार होण्याचं एक आशीर्वाद जो आहे, खूप मोठा आशीर्वाद, म्हणजे ज्ञानाचा प्रसार करण्याचं माध्यम आणि जो स्रोत आहे तोच तुमच्या परिवारामधून होता, पण तो काही कारणास्तव ज्या नकारात्मक एनर्जीच्या ह्याच्यामुळे कमी पडला, तो थांबला. पण आता अशा काही प्रसार तुमच्या मधून म्हणजे तुमच्या परिवाराकडून ज्ञानाचा होणार आहे की वेगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही नावारूपाला येणार आहात. वेगळ्या ह्यानं तुम्ही नावही तुमच्या परिवाराचं होणार आहे आणि त्या सगळ्यावर असं ते हे घालून बसले होते ती नकारात्मकता. तर त्याला सगळं मुळापासून हे केलं, तुमच्या नावावर, तुमच्या परिवारावर, तुमच्या कार्यकुशलतेवर आणि तुमच्या ज्ञानावर सगळीकडं त्याचा इफेक्ट होत होता. तर ते सगळं मुळापासून ते उचलून टाकतायत. आणि हे बघा, हे पण कार्ड आहे बघा, मी काय म्हणलं, डिस्ट्रॉइड. आणि हेच की तुमच्या घरामध्ये, तुमच्या परिवारामध्ये नकारात्मकता अशी की 5 ऑफ वॉन्ड्स आहे, तर नकारात्मकता आहे आणि वीरभद्र हेच संपवत आहेत. तुमच्या घरामध्ये छोट्या छोट्या कारणावरून वाद होत असतील, अगदी वाद होण्यासाठी कारणच नाही, काहीच कारण नाही, अगदी अगदी क्षुल्लक कारणावरून वादविवाद होत असतील, तर त्या सगळ्या ह्याच्यातून ते वादविवाद, तुमच्यातलं गैरसमज, भांडण, हे सगळं वीरभद्र संपवत आहेत. जिथं वीरभद्र तिथं लक्षात ठेवायचं, तुमचं ते सगळं आता संपूर्ण नवीन काहीतरी सुरू होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि हे तुमच्या आयुष्यात तर वीरभद्रांचा मेसेज आलेला आहे आणि आजच मला असं ते कनेक्ट झालं की वीरभद्रांचाच मेसेज द्यायचा आहे. मला सारखं नाव असं हे होत होतं, पण कोणता मेसेज आहे, काय द्यायचं हे होत नव्हतं, तर ते तुमच्यासाठी दिलं जाते. आणि व्हील ऑफ फॉर्च्यून, व्हील ऑफ फॉर्च्यून म्हणजे वीरभद्र तुमची वेळच बदलवत आहेत. एक टर्निंग पॉईंट आहे तुमचा हा म्हणजे तुमच्यासाठी एक टर्निंग पॉईंट आहे. हा टर्निंग पॉईंट म्हणजे तुम्हाला नवीन आहे. 10 नंबरचं कार्ड आहे आणि 10 तुम्हाला 10-10 सुद्धा दिसत असेल, 10-10 नंबर तुम्हाला खूप शो होत असेल आणि हा 10 नंबर म्हणजे नवीन बदल, नवीन जर्नी आणि नवीन एका सकारात्मकतेकडे जाणारा असा रस्ता आहे. तर तुमची वेळ बदलत्या, शून्यातून सुरू एक प्रवास तुमचा होते आणि जो असा आहे, जो तुम्हाला तुमचा इनबॅलन्स जो झाला, सगळ्याच गोष्टीमध्ये जो इनबॅलन्स झाला,
ज्या ज्या ह्यानं तुम्हाला थांबलं गेलं, ज्ञान असू दे, प्रगती असू दे, व्यवसाय असू दे, करिअर, लग्न, शुभ कार्य, जिथं जिथं स्टॉप काय सगळं झालं होतं ते सगळं पुन्हा एकदा सुरू होते. आणि तुम्हाला इथंच ते वीरभद्रांना खूप खूप थँक्यू म्हणा. थँक्यू 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 सो मच. आणि तुमच्यामुळे मला एवढी छान रीडिंग करायला मिळते, त्यासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं. आणि असेच तुमच्यासारख्या हरलेल्या सोल म्हणजे आपल्यासारखं कसं असं वाटतं, एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की छान वाटतं, असंच बऱ्याच लोकांना वाटत असतं. तर त्यांच्यापर्यंत सुद्धा ह्या रीडिंग्स पोचवा. ॲज तुम्ही माध्यम होता आपल्याकडनं एक कार्मिक सायकल. आपण काही चुकीचे कर्माच किंवा काही असं असेल तर त्यातून आपण सुटतो. जर चांगलं काय आपण लोकांपर्यंत पोहोचवतो तर त्या कार्मिक ह्याच्यामधून आपण बाहेर पडत असतो. आणि तर हे तुम्ही नक्की इतर माध्यमांपर्यंत सुद्धा पोहोचवायचं आहे. आणि नाईट ऑफ सॉर्ट्स मी काय म्हणलो, खूप फोर्सनं आता तुमच्या प्रगतीच्या ह्याच्यावर तुम्ही चाललाय, खूप फोर्सनं चाललाय, एक लगाम ओढून छान कट करत तुम्ही चाललाय. जे जे नकारात्मक हे आहे ते सगळं तर संपवलेलं आहे, पण जे काही तुमच्या मार्गात अडथळे येत आहेत ते संपवत करत झपाट्यानं तुम्ही पुढे चाललाय आणि विजय तुमचाच आहे. कारण इथं हे जे आहे हे मोकळं आहे. कारण ह्यात काही नाहीच आहे, यात भरलेलं नाही आहे, यात काय कुठली नकारात्मकता नाही, काय भरलेलं नाही, मागचं काही घेऊन चाललेलं नाही आहे, मागचं काही भरलेलं नाही, सगळं सोडलंय, नवीन सुरू केलंय तुम्ही. नवीन जे आहे, पण या प्रवासानं तुम्हाला खूप सारं शिकवलंय, माफ करायला शिकवलं, ज्ञान दिलं, का सगळ्या गोष्टी कुठून सुरू करायचं, कुठं थांबायचं, कुणावर किती विश्वास ठेवायचा, काय नाही ठेवायचा, काय करायचं काय नाही करायचं, ह्या सगळ्या प्रवासानं तुम्हाला शिकवलं. आणि हा येणारा प्रवास जो आहे तो तुमच्या विजयाचा आहे. तुमच्या आयुष्याला नवीन कलाटणी देणारा असा तो प्रवास आहे. आणि हे तुम्हाला इथं हा मेसेज दिला जातोय बघा. हे असं अशी एनर्जी झाली होती तुमची की ते तुमच्या पुढं आता खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी येतील, खूप साऱ्या संधी तुमच्या जवळ येणार आहेत, खूप खूप अशा साऱ्या संधी येणार. पण त्यामध्ये तुम्हाला चूज करायचं म्हणजे ते पीसचं कार्ड आहे. अगदी शांततेनं, संयमानं आणि कनेक्ट व्हा महादेवांशी, त्यांच्या रूपाशी कनेक्ट व्हा. तुम्हाला तुमची जे सेलिब्रेट जे आहे, तुमचं जे एक कार्य आहे, तुमचं जे नाव, रूप, लौकिक आणि मान सन्मान ह्यात सुद्धा वाढ आहे. आणि हे करत असताना तुमच्याकडे जी अपॉर्च्युनिटी येते, जी संधी येते, ते अगदी पीसफुली शांतपणे तुम्हाला निवड करण्यासाठी तर सांगितलं जातं. आणि हा महादेवांचा मेसेज आहे तुमच्यासाठी, वीरभद्रांचा मेसेज आहे. तर इथं ते खूप आहे ना, जो अंत आहे, अंत जो आहे तो इथं केला जातो. एक्सपेक्ट मिरॅकल्सचं कार्ड आहे. आणि हे जे युनिवर्स इज विथ यू म्हणजे महादेव वीरभद्र तुमच्या बरोबर आहेत. आत्ता तुमची वेळ आली, तुमच्यातलं प्रेम, तुमच्या प्रेमाला, तुमच्या वाणीला, तुमच्या संयमाला, तुमचा औरा जो आहे त्याला फुल प्रोटेक्शन वीरभद्र देत आहेत. आणि हे त्यांचं प्रोटेक्शन कुणीही तोडू शकत नाही, कुणीही तोडू शकत नाही. किती पण कुणी प्रयत्न केला तिथं नाही, कुणा भल्या भल्यांना हे करतात ते तिथं ते तोडू शकत नाही कुणीही. त्यामुळं तुम्हाला खूप म्हणजे वीरभद्र तुमच्या बरोबर आहेत, त्यांचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे. आणि हे सगळे पाश तोडून तुम्ही एका चांगल्या कार्याकडं आणि चांगल्या नवीन तुमच्या नावाकडं तुम्ही तर चाललेले आहात. त्यासाठी कोणतेही हृदयावर कोणतेही बर्डन ठेवायचं नाही आहे. तुम्हाला मन मोकळं, तुम्हाला हृदय हे करून तुम्हाला बोलायचं आहे. तुमच्याकडे जे काय आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. तुमच्या परिवाराला कडं जे काय आहे, ज्ञान आहे, काय आहे ते तुम्हाला देत राहायचं आहे. आणि कोणतंही ओझं मनावर तुम्ही ठेवायचं नाही, कारण सगळ्या ओझ्यातनं तुम्हाला वीरभद्र बाहेर काढतायत. आणि एक्सपेक्ट मिरॅकल्सचं कार्ड आहे, जे तुम्ही इथं तुम्हाला सांगितलं जाते. नॅचरली तुमच्या आयुष्यात प्रेम तुमच्याकडं, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, ज्या ज्या गोष्टी यायच्या राहत होत्या, ज्या ज्या गोष्टी थांबत होत्या तुमच्या नवीन कामासाठी किंवा शुभ कार्यासाठी असेल किंवा नवीन गोष्टींसाठी असेल, सगळ्या ह्याच्यामध्ये जिथं जिथं पैसा असेल, संपत्ती किंवा प्रेम आणि शुभ कार्य हेल्थच्या बाबतीत असेल, तर सगळीकडं तुमचं ते खात्मा करून, जे जुनं काय आहे त्याचा खात्मा करून नवीन सगळं तुमच्याकडं येतंय. ओके, थँक्यू थँक्यू.
आणि ॲक्शन. आता तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे. तुम्हाला इथं ॲक्शन घ्यायला सांगितलं जाते. तर तुमच्या परिवारावर असा डूब धरून बसलेल्या त्या राक्षसाचा खात्मा झाला आहे आणि तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे, कारण न्यू बिगिनिंग आहे. न्यू बिगिनिंग आहे, नवीन सुरुवात तुमच्या आयुष्याची होती आहे. म्हणूनच तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे. मी तुम्हाला एवढ्या रीडिंगमध्ये तेच सांगितलं की का तुम्हाला सगळ्या ह्या गोष्टी, कारण तुमच्याकडं खूप काही यायला लागले, खूप नवीन नवीन गोष्टी यायला लागल्यात, खूप सारं अबंडन्स यायला लागलं आहे, सुख यायला लागले, संपत्ती यायला लागले, प्रेम यायला लागले. जे थांबलं होतं ते सगळं सुरू होते. मग या सगळ्याचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आधी तयार व्हायला पाहिजे. तर तुमच्यातली निगेटिव्हिटी, तुमच्यातलं सगळं संपवून तुम्ही छान, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही फिरायला जाणार. तुम्ही खूप छान, आता वातावरण आहे, पाऊस आहे, हिरवळ आहे, मस्त निसर्गामध्ये छानसं फिरून या. मस्त स्वतःला असं मोकळं करा आणि नवीन जे येते ते रिसीव्ह करण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. म्हणूनच तुम्हाला ॲक्शन इथं घ्यायची आहे. ॲक्शन घेण्यासाठी सांगितलं जाते. आणि न्यू बिगिनिंग आहे, नवीन सुरुवात आहे, नवीन सुरुवात करायची आहे, नवीन सुरुवात आहे तुमच्यासाठी. तर त्याच्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी हे केलंच पाहिजे. तुम्हाला तुमचे एफर्ट्स थोडे घातलेच पाहिजेत, है की नाही. तुम्हाला मोकळं केलं तर तो मोकळा श्वास, जो निगेटिव्ह श्वास, सगळं निगेटिव्ह सगळं होतं ते सगळं तुमच्यातनं काढून टाकलंय. तर जे पॉझिटिव्ह आहे, चांगलं आहे, भरायसाठी तुम्हाला ते थोडंसं बाहेर पडलं पाहिजे, है की नाही. तर त्यासाठी तुम्हाला बाहेर पडण्यासाठी तर सांगितलं जाते. रीडिंग कशी वाटली मला नक्की सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे. आणि अबंडन्स तुम्हाला मोकळं केलं जात आहे. इथं कार्ड आहे अबंडन्स. अबंडन्स म्हणजे हे सगळं मी तुम्हाला या सगळ्या रीडिंगमध्ये तेच सांगितलं. एका नकारात्मक राक्षसाचा संहार इथं केला गेला, संपवलं गेलं. नवीन अपॉर्च्युनिटी आहेत. वीरभद्र तुमच्या बरोबर आहेत. खूप मोठं ज्ञान तुमच्याकडे येते. एका सगळ्या ह्याच्यातून म्हणजे वेळ तुमची बदलते मॅजिकली. सगळे मिरॅकल्स तुमच्याकडे आहेत, अबंडन्स आहेत, छान निसर्ग मी तुम्हाला सांगितलं. निसर्गामध्ये फिरायला जा आणि हीच तुमच्यासाठी खूप मोठी चावी आहे. सॉरी. हा निसर्ग आज तुमच्यासाठी एक चावी आहे, तुमच्या मनातला दरवाजा, हृदयाचा दरवाजा उघडण्यासाठी. आणि तो उघडला की जो अबंडन्स येणार आहे, जे तुमच्याकडं सुख समाधान ते सगळं जे येणार आहे, भरभरून येणार आहे ना, हृदय भरून जाणार आहे तुमचा आनंदानं. तसा मेसेज वीरभद्र तुम्हाला देत आहेत. वीरभद्रांचे खूप सारे आशीर्वाद तुमच्यावर आहेत, खूप ब्लेसिंग्स आहेत. आणि नक्कीच रीडिंग कशी वाटली मला सांगायचं. पुढे भेटू अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा. मी वाट बघते तुमच्या कमेंटची. ओके, बाय बाय.